तर्फे जितेंद्र देसले यांचा जाहीर ग्रुप 6 500 क्वार्टर या ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त माननीय चंद्रकांत विद्यार्थ्यांकडून बॉडी बिल्डर विजेते जितेंद्र देसले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला नवनिर्माण महाराष्ट्र विद्यार्थी हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते। विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, पाचोरा, पारोळा, अंमळनेर, कापडणे, देवभाने, सोनगीर, तोंडाईच्या असे सर्व ठिकाणाहून आलेले 100 ते 150 नवयुवक विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते। जितू देसले यांनी धुळे शहर व ग्रामीण भागातील लहान मोठ्यांना व्यायामाचे महत्त्व घराघरात पोहोचविले आहे, म्हणून त्यांचे सार्वजनिक सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी प्रसाद सतीश देशमुख, महाराष्ट्र विद्यार्थी सेना धुळे जिल्हा। नुकताच आज आम्ही जितूभाऊ देसले आपले सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळेस महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी तसेच उत्तर महाराष्ट्रातले आपले जवळपास जे व्यायामातले प्रसिद्ध मल्ल आहेत यांनी जितूदादांचा सत्कार केला। सत्कार करण्याचा मूळ उद्देश असा की अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धा या महाराष्ट्रात होत राहतात, अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धा या महाराष्ट्रात केल्या जात असतात, पण महाराष्ट्रातल्या आपल्या उत्तर महाराष्ट्राचा जो वर्ग आहे, जो तरुण वर्ग आहे, हा हेल्थदृष्ट्या गेला किंवा आपल्या शारीरिकदृष्ट्या मागासलेलं म्हणण्यापेक्षा आपण मल्ल आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण एक त्यांना जो स्कोप पाहिजे तो आपल्याला इकडे देऊ शकत नव्हते। पण जितूदादांनी अनेक स्पर्धा जिंकल्या, अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेऊन त्यांनी आपलं यश एक देवबाण्यासारख्या ग्रामीण भागातल्या तरुणांनी एवढ्या लांब लांब ठाणे श्री त्याच्यानंतर मुंबईमध्ये जाऊन मोठ्या मोठ्या स्पर्धा आणणं ही धुळ्याच्या एक गौरवशाली परंपरा जितूभाऊंनी सुरू केली। आणि जितूभाऊंचं एकच उद्दिष्ट होतं की आपण ही जी परंपरा ही आपल्या अनेकांनी पुढे चालू ठेवायला पाहिजे, म्हणून जितूदादांनी जे काम सुरू केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून जितूदादांच्या सगळ्या शिष्य मंडळी असतील, तसेच महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे पण आपले पदाधिकारी यांनी जितूदादांचा या संदर्भात गौरव केला आहे। आणि आमचं सगळ्यांना एकच आव्हान आहे की सशक्त बना आणि सगळ्यात महत्त्वाचं एक की जितूदादांनी सांगितलं की व्यसन वगैरे हे दृष्टीतून तुम्ही दूर व्हा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला काही करता येईल, उद्योगून आपल्याला व्यायाम क्षेत्रात शारीरिकदृष्ट्या काही करता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा असं आम्ही जितूदादांकडे आव्हान करतो। SRP अधिकारी, आपला नवराज्याचे संपादक सुनील पाटील आदी सर्व पत्रकार बंधू या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित होते। प्रवृत्तीवर कशा पद्धतीचं मंथन आणि चिंतन केलं पाहिजे आणि आपण समाजाला सुदृढ कसं केलं पाहिजे यातून त्यांची कार्यशैली आपण ते ॲडिशनल SP असताना बघितलेली आहे। आणि पत्रकारितेच्या अलीकडे समीकरणे झपाट्याने बदलत आहेत। बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारिता आणि अलीकडची पत्रकारिता मला असं वाटतं का प्रचंड तफावत असावी किंवा फार मोठे समीकरण बदललेले आहेत। त्या काळातली पत्रकारिता, त्या काळामध्ये पत्रकारिता आणि जिल्हा वृत्तपत्राची पत्रकारिता ही अलीकडे दोन टोकांची भूमिका होत गेलेली आहे। पोलीस प्रशासन यांची जी घालमेल होत असते ती आम्ही वेळोवेळी बघितली आणि यांचा अनुभव गवळी साहेबांनी घेतलेला आहे, असे सुनील पाटील संपादक यांनी सांगितले। या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बंधू हे मात्र काम करणाऱ्या पत्रकारांना चांगल्या प्रकारे कळत असतं। साहेब, भांडवलदारांची पत्रकारिता आणि जिल्हा वृत्तपत्राची पत्रकारिता ही अलीकडे दोन टोकाची भूमिका होऊन गेलेली आहे। आणि यामध्ये पोलीस प्रशासन यांची जी काही घालमेल होत असते ती आम्ही वेळोवेळी बघितलेली आहे। मला वाटतं गवळी साहेबांनी याचा अनुभव वेळोवेळी घेतलेला आहे। पत्रकारिता ही निखळ आणि निरपेक्ष असावी अशी अपेक्षा समाजाची असते, तशी अधिकाऱ्यांची असते। आम्हाला वाटतं की पत्रकारितेमध्ये काम करताना काही प्रश्न सोडवले गेले पाहिजे। जितका अभ्यासक्रम असतो तितकाच ते वृत्तपत्र असतं। जर त्याने कुठलाही पेपर वाचला नाही तो मी 100% छातीटोकपणे सांगतो, पेपर न वाचणारा कधीच MPSC पास होऊ शकत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये। वृत्तपत्रातले अग्रलेख असो त्यातून तुम्ही सविस्तर लिखाण करू शकता किंवा चालू घडामोडी त्याच्यातूनच आम्ही छोटी डायरी ठेवायचो, पेपर वाचता वाचता त्याच्यातलं सर्व माहिती काढून घ्यायचो। एका बातमीतून 10 प्रश्नांचे उत्तर आम्हाला त्या काळात मिळायचे, त्यात काही चेंज होऊ शकत नाही। वृत्तपत्र जसा माणसाच्या जीवनाचा, सुशिक्षित माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो तसाच पत्रकार हा त्या समाजाचा अविभाज्य घटक आहे। आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ जे म्हणतात काही लोक उपरोधिकपणे म्हणतात, परंतु तो खरोखर चौथा स्तंभ आहे। आपण
आता बऱ्याचशा घटना बघितल्या, बरेचसे घोटाळे उघडकीस आणलेले बघितले. ते केवळ पत्रकारांमुळं अगदी मोठमोठे घोटाळे उघडकीस आलेले. प्रामाणिकपणे काम करणारे जे पत्रकार आहे, हजारो कोटींचे लाखो कोटींचे गैरव्यवहार केवळ हे पत्रकारांमुळे उघडकीस आले. जीव धोक्यात घालून सुद्धा अनेक लोकांना, पत्रकारांना जीव गमवावे लागले.